आज आपण बनवतोय चिकन बिर्याणी. तर त्यासाठी इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्या चिकनमध्ये आपण 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि थोडासा घरचा मसाला असं सगळं टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ घेतलं आहे, थोडंसं 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि तेल घालायचं आहे थोडंसं. हा चिकन मसाला आपण घातलेला आहे आणि बिर्याणी मसाला पण टाकलेला आहे. हे सगळे मसाले घालून आपण हे चिकन सगळं मिक्स करणार आहोत. इथं दही घालते आहे मी, 1 वाटी दही घालायचं आहे. हे सगळं मिश्रण आपण एकत्र करणार आहोत. पूर्ण चिकनला हे सगळे मसाले लागले पाहिजेत. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मी मसाले सगळे एकजीव केले, ते सगळं मस्त चिकनला लावून घ्यायचं आहे आणि एक 20 ते 25 मिनटासाठी आपण हे बाजूला ठेवणार आहोत. असं चिकन झालेलं आहे. आता आपण बाजूला ठेवूया आणि आपल्या बिर्याणीची तयारी करूया. इथं कुकर घेतलेला आहे, त्यात 2 चमचे तेल घातलं आहे मी. फोडणीसाठी कांदा उभा कट करून घेतलेला आहे, टमॅटो आणि मिरची हे सगळं मी फोडणीत घातलेलं आहे. छान परतून घ्यायचं आहे. असं परतून घ्यायचं आहे आपण. छान कांदा लाल होईपर्यंत भाजायचा आहे. 1-2 मिनटासाठी झाकण ठेवून मी वाफवून घेतलेलं आहे कांदा आणि टमॅटो, म्हणजे छान पटकन शिजलं जातं. आता हे आपलं चिकन आपण त्यात घालणार आहोत. चिकन टाकल्यानंतर परत एकदा सगळं परतून घ्यायचं आहे छान. हे असं चिकन आपण परतून घ्यायचं आहे. आता थोडीशी वाफ द्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण वाफ दिली आहे. हे चिकन आपलं 40% शिजलेलं आहे. त्यानंतर आपण आता तांदूळ धुवून घेतलेला आहे, तो तांदूळ आपण त्यात घालतोय. तांदूळ घेतलेला आहे आपण. तांदूळ घालून झाला आहे आणि गरम पाणी झालेलं ते आपण त्यात घातलेलं आहे. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 3 शिट्ट्या करायच्या. आता 3 शिट्ट्या झाल्या की आपली बिर्याणी रेडी आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपली बिर्याणी रेडी आहे. झटपट होणारी चिकन बिर्याणी एकदा नक्की करून बघा. टेस्टी पण होते आणि पटकन पण होते.